हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आषाढी एकादशी. सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आधी मी प्रिशूला रेडी केलं, तिला मंदिरामध्ये पाठवलं. तिची अजिबात जायची इच्छा नव्हती. मी असले की तिला मीच पाहिजे. मग तिला छान मी रेडी केलं. आता तुम्हाला पुढे दाखवते. मंदिरात पाठवलं. आत्ता नुकतीच आरती झालेली आहे. म्हटलं कॉफी पिऊन घेते कारण आज उपवास आहे. शिवाय मला ना आता पटकन दर्शन करून आल्यानंतर फराळ करायचा आहे आणि त्याच्यानंतर शॉपला सुद्धा जायचं आहे. तर मी इथे कॉफी पीत बसलीच होती. तर मी विचार केला की चला ठीक आहे, व्हिडिओ सुरू करूया. जे काही आहे ते मला खरं तर आजचा ब्लॉग करायचाच होता, कारण मला प्रिशूची तयारी तुमच्यासोबत शेअर करायची होती. कसं करते, काय करते, हे सगळं खरं तर शेअर करायचं होतं. काही नाही, सिम्पलच केलेली आहे, पण खूप सुंदर दिसते आहे ती. आता प्रत्येक आईला मुलगी सुंदरच वाटत असते, तो भाग वेगळा. पण छान तिला रेडी केला आहे मी. तिला मंदिरात पाठवलं. आता मी तुमच्यासोबत पुढे तिची तयारी वगैरे सगळं शेअर करते. आणि मी काय म्हणणार होते, मी विसरली खरं तर. मला आठवल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता आधी तर मी मस्त पटकन कॉफी पिते, मंदिरामध्ये जाते, नंतर फराळ करून शॉपलासुद्धा जायचं आहे. हे कदाचित मी आधी बोलली. असो, आता पटकन मंदिरामध्ये जाऊन येते आणि त्याच्यानंतर बाकी मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे, ती पुढे शेअर करते. सो मी प्रिशूला असं काहीसं रेडी केलेलं आहे. खरंच खूप क्यूट दिसत होती ती. मला तर ती जास्तच क्यूट दिसते. त्यानंतर मंदिरात गेली. श्रेयाने ही रांगोळी काढलेली होती मंदिरात, जी खरंच खूप छान काढली होती. आणि मुलांनी असं काहीसं डेकोरेशन केलेलं होतं. खरंच मंदिर खूप जास्त छान दिसत होतं आज. बघा माझी रकुमाई छोटीशी पिल्लू. काय टाळ वाजव ग, माझ्याकडे बघ. हाश, माझी सोनली किती छान टाळ वाजवते. आम्ही दोघी मिळाले की किती छान दिसतोय. पण आमचा फोटो काढायला कोणीच नाही, है ना? कोणीच नाही. हाश, कसं हसायचं? ती हे काढून मागत आहे सर्व. थांब थांब, मी काढून देते. मला या मुलीसोबत फोटो काढायचे आहे छान छान. एक तर फोटो काढून द्यायला कोणी नाही, दुसरी गोष्ट हिला अजिबात फोटो काढायचे नाही आहे. मी जाऊ का? मी तुला सोडून जाऊ? जाऊ सोडून? तू माझ्यासोबत फोटोच नाही काढत आहे ग पिल्लू. काढू दे ना मला तुझ्यासोबत फोटो प्लीज. काढते ना माझ्यासोबत फोटो. ये माझ्यासोबत फोटो काढायला. बघा कसं काहीच आहे. आता ही हे सगळं काढून मागत आहे. असं वाटतं की छान लेकराने दिवसभर ठेवलं पाहिजे, लेकरू छान राहिलं पाहिजे. लेकरू अजिबात ऐकत नाही. काय करायचं आता? हे काढायचं. बघा इकडे ये, इथं सांग. या सांग इथे. काढायचं का हे तुला? काढायचंय. मी जसं म्हणते तसं म्हण. सर्वांना आषाढी एकादशी. व्यवस्थित म्हणणं. एकादशी च्या शुभेच्छा. सुचीच्या आई. कसं? बघा चला आता पटकन फराळ करते मी. मला जायला लेट होत आहे. हिला काय ते काढून देते, दुसरे एखादे नॉर्मल कपडे घालते आणि आईसोबत मंदिरामध्ये नेऊन देते. हो ना प्रिशू? मी एकटी जाऊ ना भूर? मला ना या मुलीसोबत खूप छान छान रील्स बनवायची इच्छा होत आहे. मला हिच्यासोबत म्हणजे इन्स्टा ओपन केलं ना की आज सगळ्यात त्याच रील्स दिसते. मला ते हिच्यासोबत करायचं आहे. हिचं बघा काय चाललंय. काय करत आहे तू? हिला ते काढूनच टाकायचं आहे, नाही ते हिला खेळायचंच आहे. खरंच ही लहान मुलं असली ना की सगळं ह्यांच्या मूडवर असतं. पण आपल्याला इच्छा होते ना की बाळांनी हे करावं ते करावं. बाळ काहीच करत नाही आणि नाही काही करू देत. मला एवढं म्हणजे उशीर होत आहे, मला जायचं आहे. पण माझी खूप इच्छा आहे तिच्यासोबत छान छान फोटोज काढायचे, माझेसुद्धा फोटोज काढायचे. त्याच्यासाठी म्हणून मी खरी रेडी झाली. पण या मुलीला त्याचं काहीच नाही. प्रिशू, तू माझ्यासोबत फोटो नाही काढत? काहीच उत्तर नाही तिचं फक्त हे आहे की मामाला उडू कॉल करून हे दाखव. मी जे काही घातलंय ते मामाला उडू कॉल करून दाखव. म्हणजे ते उडू कॉल म्हणजे तो व्हिडिओ कॉल आहे, हे तर मी समजली. काय कोणता कॉल करायचा प्रिशू मामाला? ए प्रिशू, खेळण्यात तिला काही बोलायचं नाही आणि काहीच नाही. चला आता मी प्रयत्न करते एक काय तो तिच्या तयारीचा छान व्हिडिओ घ्यायचा क्लोजअप. जर तिने काढू दिला तर ठीक, नाही तर मग आता काही खरं नाही.
मॅडमचे फायनली कपडे बदलून दिले जे त्यांना पाहिजे होतं ते. हे कसलं कॉम्बिनेशन आहे बघा. स्वतःच जाते, स्वतःच टेबलमधले कपडे आणते. कशी दिसत आहे तू? छी दिसत आहे तू आता. माझ्याकडे बघ, तू छी दिसत आहे आता. हो. आईजवळ भजनात जाते का? अरे असं कसं नाही आई, मला जायचं आहे ना आई. आईला वाटेल की मी मुद्दाम नाही गेली. पकड, इकडे ये. मला हक करे, ये. तू फायनली मी या मुलीचे कपडे चेंज करून दिले आणि आता मी फराळ करते. आता बघा हे कॉम्बिनेशन घातलंय तिने बघा. स्वतःच गेली टेबलमध्ये, कपडे काढले आणि हेच घालून पाहिजे, हेच घालून पाहिजे. नुसता नांदा, आंधरड आरड है ना. तुला समजते का कपड्यातलं काही? पण छान कॉम्बिनेशन चूज केलं माझ्या मुलीने. चला आता पटकन फराळ करते मी आणि त्याच्यानंतर जाते आईजवळ लिहून देते. ही तरी मंदिरात जायसाठी नाहीच म्हणत आहे. रिशू मंदिरात जाते का तू? का बरं नाही? आजी आहे, जाते ना तू आजीजवळ? आता आधी ती आईला आई म्हणायची, आता ती आईला आजी म्हणते. आजी कुठे आहे? आजी भजन, ये इकडे सांग. आजी कुठे आहे? आजी भजन. चला आता पटकन फराळ करते. हिला चारून पाहते खाते का तर. आणि त्याच्यानंतर मग हिचं जे काही होतं ते सगळं काढलेलं ते बघा, हे सगळं काढून ठेवलेलं होतं. हे या बॉक्समध्ये भरून ठेवते आणि त्याच्यानंतर मग माझी मी जाते. काय म्हटलं तू परत म्हण? आई मेकअप. हिला आता मेकअप करून पाहिजे. काय म्हटलं परत बोल? काय मेकअप म्हणते ना. हे अशी मांडीवर येऊन बसते. कसं ग प्रिशू? ये मेकअप करून देते. ये हे पा, अशी येऊन बसते मन तिला मेकअप करून द्यायचं. कसं करू? असं करू का? अशा करू? मेकअप फस्ट करून दिला होता तुम्हाला मी आज. चल सोफ्यावर जाऊन मेकअप करू आपण. चल चल उठ म्हणते. चल उठ. कसं? मला म्हण तू. आई उठ म्हण. कसं? कसं आई उठ म्हण. उठते ना. चल गाणं लावू प्रिशू. तोंडातला हात काढून सांग, जोरात सांग. कोणतं गाणं लावू? आहा टमाटर. ओके. आणखी कोणतं गाणं आवडते तुला? नानीचं गाणं आवडते. आणखी कोणतं आवडते? आणखी कोणतं आवडते? जॉनी जॉनी. ओके. एवढे गाणं आवडतात तुला? व्हील्स ऑन द बस. बस आवडते? बसचं गाणं आवडते ना? आता कोणतं गाणं लावू सांग. जॉनी जॉनी कुठे जाते लावू? बरं, जॉनी जॉनी कुठे जाते लावू. आणि मी जे म्हणत होती ना, माझ्या लेकीने आज माझ्या नातींना पण कपडे घालून मागितले. सो या तिच्या या 2 डॉल आहे ज्यांना तिने मला आज ड्रेस घालून मागितला आणि ड्रेस घातल्यावर त्या सुद्धा खरंच खूप क्यूट दिसतात आहे. बघा माझी मुलगी स्कूलला जायला रेडी आहे. श्रेयाची टिफिन बॅग अशी हातामध्ये घेतली आणि इकडे दाखव, मागे पलट. हे पा, अरे आता बाळ पण घ्यायचं. हे बघा, बाळाला घेऊन स्कूलला जाणारी पहिली आई. कुठे जाते सोना तू? ए बिट्टू कुठे जात आहे? स्कूलला. स्कूलला जाते? स्कूलला जाते. माझ्या मुलीला आता स्कूलला जायचं आहे. हे बघा, स्कूलला जाते. हा, स्कूलला जाते. आणि ती तिच्या बाळाला पण स्कूलला घेऊन जायचं तयारीत आहे. आई यायचा मी वेट करते मंदिरातून. म्हणजे मग मस्तपैकी चहा बनवते, चहा पिते. आणि हिचं मस्त आता स्कूलचं चाललेलं आहे. तिने स्वतःच टिफिन बॅग मस्त हातामध्ये घेतली, बॅग लटकवून मागितली. आणि आता त्याच्यामध्ये मी तिचे जे बुक्स होते ना प्री स्कूलचे आणलेले ते सुद्धा टाकते मी. आणि ती आता खरंच छान तिला वाटायला लागलं आहे की स्कूलला वगैरे जायचं. हेच काही दिवसापूर्वी होतं की स्कूलला अजिबात जायचं नाही आहे, पण आता तिला छान इंटरेस्ट येतो. बेटा कुठे जाते माझ्या सोना बाळाला घेऊन? अरे वा अरे वा अरे वा. कुठे जाते सोनू तू? दूर जाते.
खाते माझ्या सोनू? अरे झाली का गाडी चालवून? झालं गाडी चालवून? शुद्धी नाही, खुर्ची खुर्ची. बसलं बघा तिकडे संध्याकाळ व्हायला आली आहे. सो प्रिशूच्या मस्त्या बघितल्या. आता आम्ही आईला बोलवलं होतं घरी, कारण आज सकाळपासून आई मंदिरावरच आहे. प्रिशूचं असं होतं की पार्थचा फोन आला 2-3 वेळा आणि पार्थने विचारलं आई कुठे, तर प्रिशू हेच सांगते आई भजन घेई. आणि आता पण आई हरिपाठाला गेलेली आहे. मी मस्त माझ्यासाठी कॉफी केली, कारण आईला तिकडे भजनासाठी म्हटलं तुझा चहा झालाच असेल बघा, मस्त कॉफी पिली. पण नेमकंच कॉफी संपली होती आणि मला दुकानात जायचा खूप जास्त कंटाळा आलेला आहे, म्हणून म्हटलं जाऊ दे, जेवढी आहे तेवढी कॉफी टाकून मी कॉफी केली, कारण चहा प्यायची आज माझी इच्छा होत नाही आहे. आणि प्रिशूचं असं चाललेलं होतं, तिला कधी काय तर स्कूलला जायचं, कधी काय तर तिला चेअर पाहिजे, कधी काय तर तिला तिची सायकल पाहिजे, असं काहीसं. आज सकाळपासून या मुलीने मला सोडलंच नाही आहे. मला असं झालं होतं थोड्या वेळासाठी की ही जर आईसोबत हरिपाठाला गेली तर मग मी थोडा वेळ माझं काय ते रिलॅक्स होते, माझं एडिटिंग वगैरे करत बसते. पण ही मुलगी मला अजिबात आज काही करू देत नाही आहे. आणि आज माझी काहीच कामं झाली नाही. पण असं म्हटलं एखादा दिवस लेकरासाठी. आता उद्या मला सकाळपासूनच जायचं आहे, कारण मी शॉपला जाऊच शकले नाही. मध्ये मग पाऊस आला, हिचं झोपणं मध्ये आलं, आई लवकर घरी आली नाही मंदिरातून, आणि हिला काही आज मंदिरात जायचं नव्हतं मला सोडून. रोज असं होतं, हिला हरिपाठाला जायचं, हिला इकडे जायचं, हिला तिकडे जायचं, आणि आज बघा चिकटूनच आहे घरी, अजिबात कुठे गेली नाही आहे. काय आता कॉफी प्यायची आहे तिला. दूध दिलं तर ते दूध अजिबात पित नाही. चवीचं तर एवढं जास्त समजतंय. आणि दह्याचा आपण असं लपून जरी दह्याचा काही चमचा वगैरे तिला चारायचा प्रयत्न केला का तिला कसं काय कळतं काय माहिती, अजिबात घेत नाही. लगेच रडायला लागली. चल आता कॉफी पिते, तिला थोडंसं शांत करते. रडूबाई बघा माझी. कोण आहे ही रडूबाई? कोण आहे ही रडूबाई? कोण आहे? रडूबाईने गोंधळ घातल्यानंतर डोळ्यात थोडंसं पाणी आणायचं नाटक केल्यानंतर रडूबाईला दूध मिळालंय बोर्नव्हिटा टाकून. आणि रडूबाई काय पिते? काय पिते तू? काय पिते? काय पिते? दूध. ओके, दूध पी. गरम आहे, फुकून फुकून पी. हा अशा. बेटू थँक्यू. बेटू थँक्यू मन. सॉरी मन. थँक्यू मन. दाखव कोण आहे. ओके, पिशवी आहे का ती? ओके, आणखी ते कोण आहे? आई आहे. आणि आणखी कोण आहे? पिशाची आई. आणि हे कोण आहे? कोणाचे बाबा? शियाचे बाबा. अच्छा अच्छा अच्छा. हे बघा आमची रील पाहणं सुरू आहे मॅडमची. मस्त आहे छान छान. आता प्रिशूला मी छान कार्टून लावून दिले थोड्या वेळ, म्हटलं ती बघत बसेल. तिला मी सकाळी एक 5-10 मिनिट वगैरे आणि संध्याकाळी 5-10 मिनिट वगैरे तरी दाखवते. त्याने काय होते, ते जे राईम्स आहेत त्याचे छान वर्ड्स ती बोलायला लागलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जर एखाद वर्ड कठीण जरी असेल ना तरी तो सुद्धा छान बोलायला लागला आहे. त्याच्यामुळे मी तिला दाखवते. आणि खरं तर आज मला उपवासाचे आप्पे करायचे होते, पण प्रॉब्लेम असा आहे की मिक्सर बिघडलेला आहे आणि त्याच्यामुळे काहीच होऊ शकत नाही आहे. श्रेया वॉज लाईक की दीदी मी केलं होतं, म्हणजे तिने ट्राय केलं होतं, पण तिचं हे झालं की तिचं ते मिश्रण व्यवस्थित झालं होतं, पण नंतर माहिती नाही आपल्याला काय प्रॉब्लेम झाला, ते बिघडले होते. सो तिची इच्छा होती की तू एकदा करून बघ. सो मला ते करायचं होतं, पण मिक्सर बिघडलेला आहे. आणि मिक्सर कसं काय कोणाला मागणार ना, इलेक्ट्रिकची गोष्ट आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिकची गोष्ट आहे, कोणाची बिघडायला नको. त्यासाठी मग आम्ही ते कॅन्सल केलं. तिला थालीपीठ खायची इच्छा होते, सो आई बोलली की ठीक आहे थालीपीठ करते. सो संध्याकाळी कदाचित आई थालीपीठ करेल. आणि सकाळी भगर केली होती. उपवासाच्या दिवशीच असं होतं, एक तर मला असू दे, श्रेयाला असू देत, आम्हाला उपवास अजिबात नसतात. त्याच्यामुळे जेव्हा उपवास असतो तेव्हा असं वाटतं की त्या दिवशी तरी उसळच झाली पाहिजे. आता कोणी काही म्हणू, पण आम्हाला उसळ प्रचंड आवडते. आणि प्रिशूने पण जशी भगर बघितली ना तसंच तिचं होतं की आई उश असं. मला ते खरं तर कॅप्चर करायचं होतं, पण मी नाही करू शकली त्यावेळेस असं. आता मॅडम मस्त ब्रेड खात बसलेला आहे. मी ब्रेड आणलं काल, कारण मला त्याच्यासोबत सुद्धा एक रेसिपी ट्राय करायची आहे, तुमच्यासोबत शेअर करेल असं काहीचं आहे. सो चला आता काय होतं आहे नेमकं ते मलाही नाही माहिती. जे काय होईल ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच. आजचा दिवस प्रिशूसोबत माझा खूप जास्त छान गेला. आणि
बघू आता बाकी श्रेया आल्यानंतर, बाबा आल्यानंतर तर तिच्या मस्त्या असतातच. आता मी माझं एडिटिंगचं काम फिनिश करून घेते आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. आतापर्यंतचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. वाटणं करायला लागली माझी लेक. व्हेरी गुड. उपवास आहे काय बाई मला उपवास. आज काय आहे एकादशी. हे काय आहे पिल्लू? थालीपीठ. हे काय आहे? उसळ. उशू. उसळ. उसळ. हे थालीपीठ. आता पाणी कोण देईल बाबाला? पाणी कोण देईल? पाणी. एवढ्या मोठ्या बांगड्या हातात घालून घेतल्या. दाखव तुझ्या बांगड्या. बांगड्या दाखव. हे पाय. एवढ्या मोठ्या बांगड्या उलट्या हातात घालून घेतल्या. जाऊ कुठं जाऊ? कुठं जाऊ? तिकडे झोपू. बरं ठीक आहे. बाय. मस्त थालीपीठ श्रेयाच्या आवडीची, श्रेयाच्या फरमाईशवरून. आणि इकडे तारक मिळतात ते पण श्रेयाच्याच फरमाईशवरून. सो चला आता मी फराळ करून घेते आणि रोज प्रमाणे प्रिशूचं सर्वांना वाढायचं चाललेलं आहे. तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मी या व्हिडिओला इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.